Hello students, I am Shahaji Thomre sir from Sholapur. Today I am with you with a excellent topic, important topic of English grammar. This topic is very useful for the students of school, primary school, high school and colleges. And the name of the topic is make assertive. Make assertive. इन शॉर्ट आपल्याला असं म्हणूया या टॉपिकला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे कन्व्हर्शन मेक एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह. आज या टॉपिक मध्ये आपण उद्गारवाचक वाक्याचं कन्व्हर्शन विधानार्थी वाक्यात कसं करायचं ते शिकणार आहोत. मेक असर्टिव्ह, मेक एक्सक्लेमेटरी इनटू असर्टिव्ह. एक्सक्लेमेटरीचं कन्व्हर्शन असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला करायचं आहे. माझ्या मी पहिल्या व्हिडिओमध्ये मेक एक्सक्लेमेटरी म्हणजे असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी हा व्हिडिओ आपल्या पुढं आणलेला होता. आता इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू टॉक विथ यू exclamatory into assertive. So students, watch the video till the end. Video संपूर्ण पहा. Subscribe my YouTube channel. Now let's go. Students, make assertive. Make assertive. उद्गारवाचक वाक्याचं कन्व्हर्शन आपल्या असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट फर्स्ट. आपल्याला काय करायचं आहे. एक्सक्लेमेटरीचं कन्व्हर्शन असर्टिव्ह मध्ये करताना आपल्याला माहित आहे की एक्सक्लेमेटरीची सुरुवात हाऊने किंवा व्हॉटने होत असते. आता आपल्याला जर असर्टिव्ह कन्व्हर्शन करायचं आहे तर सुरुवातीला पाहिजे राईट सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. राईट सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे त्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मधला जो सब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घ्यायचा. त्याच्यानंतर नंबर 2 ला जर समजा नंबर 2 ला आहे राईट वर्ब, त्या सेंटेन्स मधलं जे क्रियापद आहे ते लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे, रूल आहे, जेव्हा तुम्ही एक्सक्लेमेटरीचं कन्व्हर्शन असर्टिव्ह मध्ये करता तेव्हा जर समजा वाक्यामध्ये तुमच्या वाक्याची सुरुवात हाऊ ने असेल, इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ, इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ, जर समजा वाक्याची तुमची एक्सक्लेमेटरीची सुरुवात जर हाऊ ने होत असेल तर राईट व्हेरी, ते तुम्ही व्हेरी लिहायचं आहे. जर एक्सक्लेमेटरीची सुरुवात हाऊ ने होत असेल तर तिथं व्हेरी लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर exclamatory sentence begins with what, if the sentence begins with
वॉट, जर वाक्याची सुरुवात वॉटने होत असेल तर त्या ठिकाणी आपण अ व्हेरी लिहावे किंवा एक्स्ट्रीमली आपण लिहू शकतो. समटाइम्स वी कॅन राईट एक्स्ट्रीमली, रिअली, वी कॅन राईट ग्रेटली. सो व्हेरी असं नाही, पण आपण एक्स्ट्रीमली लिहू शकतो, रिअली लिहू शकतो, ग्रेटली लिहू शकतो. महत्वाचा पाठ लक्षात घ्यायच्यामध्ये, जर एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात हाऊने असेल तर आपण इथं व्हेरी लिहायचं आहे. जर एक्सक्लेमेटरीची सुरुवात व्हॉट न होत असेल तर इथं अ व्हेरी लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाचा हा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नंबर 4 ला, समजा सुरुवात सेंटेन्स ही हाऊ ने होत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब लिहा. त्या हाऊच्या सेंटेन्स मधलं ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब लिहायचं आहे. आणि जर समजा तुमच्या एक्सक्लेमेटरीची सुरुवात व्हॉटने होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ऍडजेक्टिव्ह अँड कॉमन नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि कॉमन नाउन हे दोन्ही लिहायचं आहे त्या ठिकाणी. म्हणजे विशेष नाम नंतर कॉमन नाउन, सामान्य नाम पण त्याच्या पुढे लिहायचं आहे. आणि ऍट द एंड गिव्ह फुल स्टॉप, शेवटी फुल स्टॉप यायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह मध्ये कन्व्हर्शन करता तेव्हा त्या ठिकाणी फुल स्टॉप येणं गरजेचं आहे. नाव सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रक्चर ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. याचा आपण स्ट्रक्चर समजून घ्या. स्ट्रक्चर, रचना कशी आहे बघा. आपल्याला एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट थिंग, समजा सेंटेन्सची एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊने असेल तर असर्टिव्ह करताना पहिल्यांदा आपण घ्यायचं आहे सब्जेक्ट. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेऊया. आफ्टर दॅट वर्ब, त्या सेंटेन्सचं क्रियापद वर्ब लिहायचं आहे. प्लस व्हेरी, एक्स्ट्रीमली पण चालेल या ठिकाणी, ग्रेटली, रिअली पण चालेल. लास्टला ऍडजेक्टिव्ह और त्या सेंटेन्स मधलं ऍडवर्ब. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. मला एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह करताना जर एक्सक्लेमेटरीची सुरुवात हाऊने असेल त्याचं असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी सेंटेन्स तयार करताना सब्जेक्ट घ्या, वर्ब घ्या, व्हेरी लिहा, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब लिहा, लास्टला फुल स्टॉप द्या. नाउ जस्ट टेक एक सॅम्पल एक्झाम्पल ऑफ दिस. फॉर एक्झाम्पल, how clever you are. How clever you are.
this exclamatory sentence, so I have to convert into assertive. याचं मला कन्व्हर्शन assertive मध्ये करायचं आहे. अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन, रचनेप्रमाणे सुरुवातीला आपण सब्जेक्ट घ्या, मग वर्ब घ्या, सेंटेन्स सुरुवात हावने आहे, व्हेरी लिहा, लास्टला ऍडजेक्टिव्ह लिहा आणि फुल स्टॉप द्या. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ assertive sentence. एक्सक्लेमेटरी टू assertive. जर हावने सुरुवात असेल तर असा आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे. सब्जेक्ट लिहा, वर्ब लिहा, हावने सुरुवात आहे त्यामुळे व्हेरी लिहा, लास्टला ऍडजेक्टिव्ह आणि फुल स्टॉप. नाउ नेक्स्ट नंबर 2. समजा व्हॉट ने सुरुवात असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट. एक्सक्लेमेटरीची सुरुवात जर व्हॉट ने असेल तर assertive करताना आपण याची रचना पाहूया. इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट, जर ती व्हॉट न सुरुवात असेल वाक्याची एक्सक्लेमेटरी, तर त्याचं assertive करत असताना सी द कन्स्ट्रक्शन ऑफ assertive सेंटेन्स. याचं मला assertive मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. एक्सक्लेमेटरी सुरुवात व्हॉट ने आहे, मला assertive मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. आपण रचना पाहूया. सुरुवातीला असेल सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वर्ब, वर्ब नंतर समटाइम्स अ किंवा एन, जर कधी कधी अ किंवा एन प्लस व्हेरी प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस कॉमन नाउन. कॉमन नाउन कधी कधी आपण सेंटेन्स मध्ये व्हेरी लिहित नाही, तेव्हा आपण अ किंवा एन येणार. जर व्हेरी असेल तर कंपल्सरी लक्षात ठेव इथं अ येणारच आहे. व्हेरी समजा तुम्ही घेतलं सेंटेन्स मध्ये अ येणारच आहे. पण कधी समजा आपण व्हेरी लिहित नाही, अशा वेळेस ऍडजेक्टिव्हच्या उच्चारावरून, त्याच्या प्रोनाउन्सिएशन वरून आपण अ किंवा एन तिथं लिहायचं आहे. सगळ्यात खूप महत्वाचं लक्षात ठेवा आहे. नाउ सी द एक्झाम्पल ऑफ assertive सेंटेन्स. इथं आपण एक्सक्लेमेटरी assertive करताना याचा आपण सॅम्पल एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, व्हॉट an interesting story it is. What an interesting story it is. This exclamatory sentence. Now make assertive. याचा आपल्याला assertive मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. मेक assertive. स्टुडंट्स, assertive करताना सुरुवातीला पाहिजे सब्जेक्ट. व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी इट इज, याच्यामध्ये इट हा सब्जेक्ट आहे. इट मधलं आय कॅपिटल काढायचं आहे. देन राईट वर्ब अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन, रचनेप्रमाणे सब्जेक्ट लिहा, वर्ब लिहा. सुरुवात व्हॉट ने असल्यामुळे अ व्हेरी लिहायचं आहे. हाऊ ने सुरुवात असेल तर फक्त व्हेरी लिहायचं. इट इज अ व्हेरी, ऍडजेक्टिव्ह आहे इंटरेस्टिंग आणि त्याचं नाउन कॉमन नाउन आहे स्टोरी. सो दिस इज द कन्सेप्ट. स्टुडंट, दिस इज द कन्सेप्ट. व्हॉट ने सुरुवात असेल तर सब्जेक्ट लिहा, वर्ब लिहा, अ व्हेरी लिहा, ऍडजेक्टिव्ह लिहा, कॉमन नाउन, लास्टला फुल स्टॉप द्या. दिस इज द construction of assertive sentence. Now let us take few more example for practice. आपण प्रॅक्टिस साठी काय एक्झाम्पल घेऊया.
Examples. Make assertive. Number 1. How timid he is. याचं मला assertive मध्ये कन्वर्शन करायचं आहे. Now see, write subject in the beginning. याचा सब्जेक्ट ही आहे, H कॅपिटल. वर्ब इज, हाऊने सुरुवात असल्यामुळे व्हेरी लिहा, लास्टला ऍडजेक्टिव्ह लिहा आणि फुल स्टॉप द्या. नंबर 2, what an honest man he was. What an honest man he was. Now students, rewrite as an assertive. एक्सक्लेमेटरीचं कन्वर्शन विधानार्थी म्हणजे assertive सेंटेन्स मध्ये करा. लेट अस सी. सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे, ही, H कॅपिटल. वर्ब वॉज, वॉटने सुरुवात असल्यामुळे इथं अ व्हेरी लिहायचा आहे. ऍडजेक्टिव्ह ऑनेस्ट आणि कॉमन नाउन मॅन ऍट द एंड, फुल स्टॉप. He is a very honest man. Now take one more examples for practice. Number 3. How tired and hungry he was. How tired and hungry he was. Students, rewrite as an assertive. याचं मला assertive मध्ये कन्वर्शन करायचं आहे. सब्जेक्ट, वर्ब, सब्जेक्ट ही, वर्ब वॉज, हाऊने सुरुवात असल्यामुळे इथं फक्त व्हेरी लिहायचं आहे. ही वॉज व्हेरी, ऍडजेक्टिव्ह आहे, 2 आहेत ऍडजेक्टिव्ह, टायर्ड अँड हंग्री. He was very tired and hungry. Next example, number 4. What a cultural city. What a cultural city Pune is. Tense. We can write like this way. Subject, Pune is a very cultural city. Lastला full stop. और पुणे इज अ हायली कल्चरल सिटी. आपण असे करू शकतो, पुणे इज अ हायली कल्चरल सिटी. लास्टला फुल स्टॉप. So students, this topic is very easy while converting exclamatory into assertive. थोडक्यात एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह करताना आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागेल. सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं, नंतर वर्ब घ्यायचं. सेंटेन्स हाऊने सुरुवात असेल तर व्हेरी घ्या, व्हॉटने सुरुवात असेल तर अ व्हेरी लिहा. एक्स्ट्रीमली, रिअली, ग्रेटली सुद्धा व्हेरी सारखाच अर्थ होतो. जर हाऊने सुरुवात असेल तर ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब लिहा आणि व्हॉटने सुरुवात असेल तर ऍडजेक्टिव्ह, कॉमन नाउन लिहा. शेवटी फुल स्टॉप द्या. स्ट्रक्चर ऑफ assertive sentence when exclamatory begins with how. जर हाऊने सुरुवात असेल तर विधानार्थी वाक्याची रचना अशा पद्धतीने आहे. सब्जेक्ट,
वर्ब व्हेरी, ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब, त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर जर व्हॉटने सुरुवात असेल, सब्जेक्ट, वर्ब, अ किंवा ॲन, व्हेरी, then adjective or common noun, and sample example, what an interesting story it is. It is a very interesting story. These are the examples I have taken for practice. So I hope that you might have understood this topic. Students, watch all my videos because I have decided to give you or to teach you इंग्लिश ग्रामर इन अ व्हेरी इझी अँड सिम्पल लँग्वेज. एक युनिक पद्धतीनं एका सिंपल साध्या भाषेत मी विद्यार्थ्यांना तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सगळे ग्रामर आपणासाठी घेऊन आलेलो आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, लाईक अँड शेअर. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.